ए डिग्या इकडे. अरे हळू ना, खाली बघत जरा डुचक्यावानी कुठं बघत चालतो डिग्या अहो तू. पाणी मारायचं तेच हे राहत राह वहिनी रस्त्यात थोडं पाणी मारित आता. अरे पाणी नाही मारलेलं ते तिकडून पाणी आलेलं आहे खाली, ते उतर आहे त्याच्यामुळं. रस्ता आहे का चांगला? मग त्यांना सांगा जा ना पाणी सोडून, आता पडला असतो ना, भरली असती पॅन्ट. भरली का? नाही. पडला का? नाही. किती पंचायती करतो बरं. मी काय म्हणते, कुठं चालला होता तू? पारावर. पारावर चालला होता? कशाला बसायलास ना? हा एक काम कर माझं, काय हे पैसे घेऊन जाय. मला मॅगी घेऊन ये शामराज दुकानातून. हा आणि उरलेले अरे 30-30 रुपयाची 3 पुढे आणि 10 रुपये उरतील त्याच्यामध्ये. बरं चालतंय. म्हणजे मला कसं तरी 8 दिवसाचं काम भागत. आज नाही मॅगी, तुला आणायला सांगितलं तेवढं कर. बरं चालतंय आणतो. अजून ते नाही ना काही नको आणू बाकी. ते पोंजे बिंजे 10 रुपयाचे. नाही नाही चालतंय आलोच. लवकर या. हा ए ठीक आहे इकडे. शाताला तेव्हा दाजी बोला ना. अरे चिंटे आहे, कुठं चालला? काय नाही शामराव दुकानात चाललो होतो, बोला. एक काम कर माझं, काय? शामरावच्या दुकानातून मला चना डाळ मूग डाळ आणून दे हा आणि एक थंड पाण्याची बाटली आणि एक सोडा घेऊन ये. काय नियोजन आहे आज? अरे तू लहान आहे, तुला काय सगळं सांगायचं का नियोजन काय ते? बरं पैसे द्या. अरे जा, शामराव आपलाच आहे, तू घेऊन तर ये राव. बरं चालतंय आणि लवकर घेऊन ये. आणतोच. ईद आणू तेवढं. इथंच घेऊन ये. बरं आलोच. शामराव 30 वाले 3 मॅगीज पुढे द्या आणि 10 रुपये रिटर्न द्या, मला लागते. मला काय करत, तुला लागायचे कोण लागायचे? 30 रुपये 30 मॅगी 90 रुपये झाले, 10 परत द्यायचे मला तुला. आता सदांदा वहिनीचे. असं हे होय? हा असं रोख आहे का? उधार नाही? हा वा वा बरं अजून काय? बरं ऐका ना. हा येत मूग डाळ, हा एक चना डाळ हा आणि येत सोडा बॉटल आणि एक पाणी बॉटल. ठीक आहे. केव्हापासून सुरू केले? माझं नाही, तुमच्या दाजीच आहे. दाजीचे? हा दाजीच्या नावाखाली तू चालू केलं काय? नाही हो, फोन लावून विचारा त्यांना. असे आपल्याला धंदे डेपुटी आणतीन, मारून टाकतीन डेपुटी. बरं, एक सोडा, हा एक पाणी बॉटल, हा मूग डाळ चना मूग डाळ, डाळ चना डाळ आणि असं जरा येते ना मला वेफर्स द्या. एक त्याच्यात वेफर्स. add. बर 55 रुपये झाले. तर त्यांनी मागितले, मी नाही. त्यांनी मागितलं म्हणजे तुला आणायला लावलं तर पैसे दे ना भाऊ. ते म्हणे जाय शामराव आपला म्याव नाही. म्याव ना भाऊ, घरी दुकानात नसतो म्याव ना, दुकानात व्यवहार असतो. ते तुम्ही पाहून घ्या, द्या चालला होतं परत ते मला बोलतील. अवघड आहे भाऊ तू. मा नाही तुमच्या मेवण्याचं. हा ती मॅगी ते देतो. हे 100 दिलेत मॅगीचे. घेतले ना म्या. हा तेच. काय शामराव, काय म्हणता डेपुटी? काय ना डिगे आलता का इकडे? ठीक आहे. हा काय झालं? अरे सकाळपासून गेलाय राव, कुठं तिचा फोन आलता, घरी नाही आला, नाश्ता करीत नाही काय नाही, तसाच निघतो काठाळे. आत्ताच येऊन गेला. आत्ता येऊन गेला? ते म्हणला सुगंधाने कुठं मॅग्या सांगितल्या होत्या, हा. मॅग्या घेऊन गेल्या. आणि आमचा दाजी हा मूड झाला असेल, हा. मग मूग डाळ द्या, हरभरा द्या, पाणी बॉटल आणि सोडा सगळेच घेऊन गेला. तो दाजी नाही त्याला सवय लावा काही. हा त्या दाजीला म्हणा, लहान बरोबर काय सांगत असतो काही. आता मी काय बोलू? मूग डाळ आणि फेक डाळ त्यांना आणि कळलं आमचा पाहिजे. कठाळे मॅगीन फेकीन तिथं लोकांच्या आणून देतोय, बोला तिथं नाश्ता करतो काय सुगंधा. सुगंधाच्या घरी मॅगी खायलाच बसला असेल खरा. हा काय बोलाव आता याला. हा बघा नाही, घरी गेला असेल त्यो. काय असा पार 2 वाजता आली तरी पोरग घरी नाही म्हणलो काय म्हणाव. त्याला ना बाहेर हिंडायची सवय लागेल डेपुटी. काय लय अवघड आहे भाऊ. तिकडे आला तर पाठवून दे घरी. बरं बरं सांगतो मी आला तर. झाडू पण ना गेले होते आणि ते डेपुटी मला बोलायचे. लय कामदार रे, दे झाडू ठेव. काय डेपुटी? नाटकं नको करू, नाटकं नको करू. माणसं बघितलं इकडे इकडे इथे. कुठे गेलता सकाळपासून तू? मी अख्खं गाव बघून आलो तुला. हा मंदिरात होतो पाय कुठं पड. होता? मंदिरात पाय पडायला. पाय पडायला गेलता का तू मंदिरात? हा मी ग्रामपंचायत सकाळपासून गेलोय तिथं, 9 वाजल्यापासून तुला मला मंदिरात दिसलं नाही. हा घरी आलो, परत माग गेलो आणि मला आता आणतो का तू? खरं सांग कुठे गेलता? कुठे डेपुटी? कुठं नाही, इथंच होतो. कान फटाक होतोय. तुला काय गावातल्या लोकांचं सामान आणायला लावलंय का? ते सुगंधाताई काहीतरी सांगन तुला, तो दाजी काहीतरी सांगन, कुरकुरे नेऊन देतो त्याला. मी शामरावच्या दुकानात गेलतो ना, मला म्हणलं आताच लोकांची सामान घेऊन गेलाय. तुला पैसे देत नाही का मी वापरायला यायला त्याला? देते ना.
मग हे लोकांची कामं कशाला करतो घरी द्या. सांगितलं त्यांनी. काय सांगितलं तिने तुला घरी? तुला सांगितलं ना, तुला पुस्तक घेऊन दिलेत ना. तू काय म्हणला मला याचा अभ्यास करायचा आहे, सरळ सेवेचा, स्पर्धा परीक्षेचा, सगळे तुला पुस्तक आणून दिले दिले का नाही? मग त्या पुस्तकाला काय पुजायचं का? नाही अभ्यास करतो डेपुटी. अभ्यास करतो. कधी दिसला मला? तर दिसत ना अभ्यास करताना तू. तुम्ही पंचायत मध्ये जाता, वावरात जाता, मग त्याच्यामुळे नाही दिसत का मला? तू रात्री तर झोपलं, घराघूर झोपला डाराडूर. मी यायच्या आत नाही पाठी उठतो परत. पाठ उठतो कवा दिसला नाही तुम्हाला पाठ? किती वेळा अभ्यास करतो? 2 तास. किती? 2 तास. काय काय वाचतो? आहे तेच धडा सगळं वाचतो. हा. काय काय भूगोल बिगल सगळं वाचलं का? हा. विचारू प्रश्न एखादा? हा मग बिंदास. बरं मला आता सांग, तू जर प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर मग मला वाटतं तू अभ्यास करतो. हा. आपल्या महाराष्ट्राला किती किनारपट्टी लाभलेली आहे? 350. हा किती? 300 थांबा. 350. किती? 350. आयुष्यपत अभ्यास करतो रा अभ्यास तू अभ्यास तू. 350 नदी मोजली काय आपली गावातली? तो नाही नालाय का? अरे 720 किलोमीटर. हा अजून काय वाचतो तू? इतिहास वाचतो का? हा. बरं. भारताचे पहिले गृहमंत्री सांग बरं मला कोणी? गृहमंत्री डेप्युटी. अर्थमंत्री वाचायचं राहिलं राव माहितून. तुला गृहमंत्री विचारलाय, अर्थमंत्री काय सांगतो तुम्हाला काय अर्थमंत्री सांगतो? कुठं दुसऱ्याकडे येतो? हा वाचितो का तू? नालाय का? नुसते पुस्तक पुजायला ठेवले तू. गृहमंत्री पुस्तक घेऊन झोपतो का? गृहमंत्री पण वाचेन राव. काय वाचित गृहमंत्री? हो अरे गायबान्या, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आहेत रे. तो अर्थमंत्री काय म्हणतो? बरं जाऊ दे आता, ते इतिहास जाऊ दे. मला एक सांग आता, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? पुढे इकडे पठार आहे काय? नाही सांग ना मग. पठारी प्रदेशामुळं. कशामुळं? पठारी प्रदेशामुळे. अरे वा, एवढं उत्तर बरोबर नाही दिलं, चूक दिलंस. अरे नालायका, ज्वालामुखीमुळं महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. महाराष्ट्र प्रदेशामुळे झाली का? तो आहे ना गोल प्रदेश सुजीन मी आता तर अभ्यास नाही केला तर. अहो डेप्युटी त्या वेळेस प्रश्नात पण उत्तर राहतं. मला वाटलं तेच असं ना. हा. तो एखाद्या बारला डोकं आपटीन मी आणि सगळे प्रश्न बाहेर काढतो. नालायका, नुसतं खायचं नाही हिरायच्या गावामध्ये. लेचा पत्त्या नाही काय नाही, लोकांचे काम ऐकतो. सापडा का? कुठं होता? कुठं असायचा? आला इथे येऊन बसलाय तुमच्या दुकानातून निघल्यावर. कऊ वाढत त्याच्यावर एवढं मग तुम्ही? अहो कम वाटत काय? नालायकाला पुस्तक आणून दिलेत राव, मी अभ्यास करीत नाही. हो नुसतं हिंडायचं, गावात जायचं, याचं सामान आण त्याचं सामान आण. त्याचा काय अभ्यास करून काय कलेक्टर व्हायचा? काय डेपुटी देऊ तुम्ही त्याला एवढं हे करता? तुम्ही त्याला सांगा त्यांना तो आला होता गेला होता बस ना. आरती विचार कायची पोटी विचार? तू त्याला दम देतो काय? तू त्याला दम देतो? देऊ राहिलो. मग आला होता म्हणजे तू काय हे करतो काय? नाही त्याला एवढं हेडीस करतो तुम्ही त्याला विचार करतोय का? मग तुमची शेतीचे उद्योग कुठे त्याला पुस्तक काय द्यावं शेतीचा वाचायला? उद्योग करतोय? काय उद्योग करतोय तो? नुसते टापाल्या कामं करतोय. त्याला शेतीचे उद्योग बी नाही कर म्हणत मी. अभ्यास करतो, लाईफ बनव म्हणतोय मी. पण ह्यो महारामखोर नुसतं लग्न करून द्या. काय लग्न करून द्या? तो स्वतःच्या पायावर उभा नाही, काय नाही. पुस्तक आणून दिलेले 4 महिने झाले, त्याला साधे प्रश्न सांगता येणार. नालायकाला बेसिक असं एखाद्याचं ऐकू नाही समजत काय नाही सोडू. काय ऐकू? माझं ऐका नाही त्याचं ऐकू बघा आता तुम्ही. त्यांना समजलं असतं श्यामराव तर एवढ्या वेळात म्हणजे अजून माझ्यासारखं येतात दडी सांभाळला असतं. त्यांना दडी पण सांभाळावं. तू म्हणतो फोडीन गडी सांभाळला, तू गडी काम करतो, आराम करा. तुला गडी नाही मारला मी आयुष्यभरात कधी. तुला जसा आणलाय तसा मी लेकरावांची जीव लावितोय आणि तुम्हाला गडी सांगतो. महिला करून जापत एवढं हाणता काय त्याला? मग काय हाणलं त्याला? त्याच्या हिता करता आणतोय ना मी. काय हित आहे त्याचं? त्याला जे हित वाटतं ते हित. तुमचं हित काय कामाचं आहे सांगा बरं मला. हरामखोर, मला माग बोलायला लागला तू. गडी सांभाळला असता. एक काम करा, तुम्हाला नाही जमत का त्यो? हा मी घेऊन जात त्याला. तू सांभाळतो का त्याला? हा त्याला काय सांभाळायला अडचण आहे? माझ्याकडे खाईन पिन राहीन काम करीन संपला विषय. होय जायचं का तुला त्याच्याकडे? लई खानोळा आलाय त्याला, जायचं का? चल रेडी गो. तुम्ही आणत असले असे प्रत्येक टायमाला तर आणून आता. बरं जा घेऊन जा. तुला आजाद केलं मी आज. जा तू माझ्याकडे कुठं राह, काय पी माझ्या घर अजिबात मी यांची हमी करणार नाही तुला. जा 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 जा. नाही, काय आपलं कपडे लागते असते ना ते घेऊन जा. आणि माफ कर बाबा माझ्याकडून काय चुकलं असलं. आपली बुद्धी जा 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 लय जा. सोडून विषय खरं आहे की नाही? जा, जा, काय जा. ते कोण तिकडे काय विचार करायचा? जा जा. दुसरा गडी सांभाळला असतो मग तुम्हाला. ठीक आहे. मोबाईल मध्ये बोट घालायला नाही आणलं तुला? मग झाडून घे पुढचं, चल पटकन. झाडांना आजचे दिवस. उठ.
काय झाडू घेऊन झाडून काढ चल दर झाडला असतं आजचे दिवस. कचरा झाला व्यवस्थित झाड जरा नीट ते कर तिकून सुरू अय 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 असं कसं उलट झाड तू इकून तिकडे झाड नाही व्यवस्थित कचरा दिसला का तुला अहो ही लक्ष्मी तरी बदला राव शामराव तो वरची दोटपणा करता. काय रोज नवी आणू काय झाडे पटापटा अरे नीट झाड नाही असं काय झाडी तो सगळा कचरा मागत असायचे झाडतोय ना राव. हा झाड नीट हे असे कामं करतो म्हणून ते पुढे व्हायचं होत तुला जरा घरा म्हणजे झालं ना. हे कोणी झाड इकडचं तुम्ही हा निम्म दाम तुम्ही निम्म मी. भाऊ मी मालक आहे इथला तुला कामाला आणलंय मी इथं कळलं का तुला तिथं म्हणत होते दत्तात आणलं मग घेतलं. दत्तक म्हणजे तेच असतं ना खाऊन पिऊन का आम्हाला बरं झाड पटकन हा झालं तुला काम सांगू एक काम कर काय नाश्ता आलाय तेवढा करून घे पटकन काय नाश्त्याला पोहे येत पोहे मला नाही आवडत. मला लाहते आवरण तुपातला शिरा. काय म्हणला पोहे मला नाही आवडत. मला लागतं आवरण तुपातला शिरा. आणि अरे ते पण काजू बदाम गावरान तूप पाहिलेलं मला झालं वर्ष गावरान तूप सांगतो दुकानात नाही का? इकायला असतं भाऊ ती मी नाही खाणार पोहे बी. मग काय काय देऊ तुला खायला मग आता शिरा असला तर द्या नाही तर जाऊ द्या मग. नाही तर- पैसे राहणार आहे काय मग नाही नाही असं तर हे दुड्डे बिस्टी पुढे द्या आणि वहिनीला फोन करून सांगा 2 चहा मागवायला मी बुडून ते. अरे भाऊ मी इथं दिवसभर उपाशी राहिलं तर दुकानातली एक चारणाचं काही खात नाही आणि तू म्हणतो गुड्डे बिस्किट ते पोहे आणले काय फेकून द्यायचे काय मग आता दत्तच घेतलं म्हणलं एवढं तरच लागेल ना. काय करावं लागेल जे आहे ते खावं लागेल मला नाही खायचं. चहा सांगा. चहा सांगायला काय तू काय मग आता बोललो असतो मी आता का मला आहे भाऊ तू एक काम कर तू ये ना डोक्याला वैतागत नको तू यासारखं ना म्हणजे डेपुटीच सांभाळू जाणं तुला मी चांगलं तुला पोहे आणलेत खायला पोहे दिले सोडून गावरान तुपातला शिरा नाही तर गुड्डे बिस्किट हा एक काम कर निघ भाऊ इथून तू चल होय चालतं इथून जातोय ना एवढे त्या वरडाचा. वरडा म्हणजे काय उपकारला काय तू माया तुम्ही सांगलं मी नाही आलो. मला लागलं. वाटलं किव केली तू मी ती डेपुटी पाता हाणीत होते रात्रंदिवस काम सांगत होते म्हणलं दुकानात काम करशील झाडून घेशील गिराईक देशील हा तो आपला रुबाबाचे मायावर गावरान तुपातला शिरान गुड्डे बिस्किटन मग लागतच मला ते देतेत. मग त्यांच्या घरी जा निघ मला सांगतो काय वडे पुढे कुठे गेलाय हो कोण ठीक आहे कुठे दिग्या हा खरंच मानलं भोटी पुढे तुम्हाला तुम्हीच सांभाळू जाणू त्याला अहो तास दीड तास नको केलं त्यांनी मला कुठे देऊ अहो काम करायचं म्हटलं तर बाहेर जाऊन मोबाईल मध्ये बसला हा मोबाईल झाले की झाडू मार म्हटलं तर मलाच म्हणतो झाडू मारा तुम्ही बरं घरून पोहे दिली तिने पाठवून म्हटलं पोह्यात नाश्ता कर हा पोहे नसतो खात मानलं मी गावरान तुपातला शिरा लागतो मला काजू बदाम मनुखे म्हणलं भाऊ मी गरीब माणूस आहे गावरान तूप खाल्लेलं मलाच वर्ष झालं म्हणलं नाही तर म्हटलं मग गुड्डे बिस्किट द्या आणि घरून चहा सांगा मी म्हणलं तू हात जोडतो होतो या पुढं तुला तू वाट धर म्हणलं तू इथू त्याच्याला टोचले असतात भाऊ मी सांभाळू शकत नाही म्हणलं तुला दिला हाकलून मी त्याला कुठं हाकलून दिलं गेला इथून दुकानाच्या बाहेर मी काय भाऊ कुठे गेलाय मग देऊ कुठे गेलाय म्हणजे तुझ्या ताब्यात दिलता मी तू मला दत्तक घेतो म्हणून मी आता थोड्या वेळ तू ते बाणीन तिकडं तू दत्तक म्हणजे डेपुटी दत्तक म्हणजे काय मी काय लिहून बिहून करार केला होता काय अरे पण तुझ्या बरोबर आला नाही तो मग तू हाकलून कम दिला मग हाकलून म्हणजे तू काही कामच करी नाही काय उपयोग आहे त्याला कामाला आणला तो यायला मग तू बोलून चालून आणला मी असं का कामाला आणला तो त्याला मला दत्तक घेतो आणि त्याच्या देखता लय मोठमोठ्याला माता आणतो होता मी सांभाळतो मी हे करतो सांभाळतो म्हणजे खाऊन पिऊन काम करीन म्हणलं दुसरं काय दिवस पण तो माझ्याजवळ रुबाब करायला लागला तुम्हीच घ्या झाडून तुम्हीच करा कामन त्याला ते आता जीव लावतो ना मी घरी त्याच्यामुळे हे झालंय पण अरे ते लेकरू येतो त्याला हाकून काय आलेलं इथं थांबून ठेवायचं मला येऊस तर मला काय माहिती तुम्ही आता म्हणणार म्हटलं तुम्ही दिला सोडून मी तरी काय सांभाळू मी म्हणलं जा बाबा अरे मी तुला सोडा म्हणजे तू तुझ्यासाठी मी म्हणलो तू मला दत्तक घेतो मला याला जरा अनुभव येऊ दे मला चांगला अनुभव मला मग घरी आणून घालायचा ना मग ऐका आता कुठं गेलाय काय माहिती आता काय केलं असं कुठं काय माहिती आता चल सापडू लाग मी सापडू लाग तू आणलाय पोरग ताब्यात दे माया येड्या करू नको अवघडे बोटी अवघडे दत्तक घेतो मला म्हणला तू हा चल कुठं पाहिजे डेपुटी त्याला अरे तो घरी आणून घालाच होता ना राव काय मला ना मला काय माहिती असं कुठं जाईन म्हणून इकडे तिकडे भडकत कुठं बी इकडे ते वा देवळाच्या मागे काय बघू डिगो अय डिगो डिगो
काय बाई दे तो रडतोय त्यो तो डिगू अय डिगू ठीक आहे कम रडतो रे हा तू तर लय मोठ्यापणाने गेलता मला दत्तक घ्या आणि मला न्या डेपुटी हं चुकलं मा चुकलं चुकलं का तर अरे तो या भल्या करता सांगतो ना मी अभ्यास कर म्हणून ना आलाय का खरंच डेपुटी आडवं बोलतो मला तू माझ्यासाठी एवढं करतं पण मी आजपर्यंत तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले ना तुम्ही माय स्वप्न नको पूर्ण करू तुझं स्वप्न पूर्ण कर तुला सांगू का डिगू खरं तुला दुसरं कोणीच सांभाळू शकत नाही देवपुटी म्हणजे देव माणूस आहे तुला एवढं खाऊ पिऊ घालून तुला सगळं करतेत आणि तुझ्या भल्यासाठी की तुला पुस्तकं आणून दिलेत तर प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे तुला फक्त झाला उद्या सरळ सेवा भरती तो लग्न होईन सगळं आयुष्य तो हे होऊन जाईल अहो पण त्याला मी काही कमी करीत नाही ना उलटीले काम करतो ना तर त्याचा मी हे करतो ना राव अहो मा एवढंच म्हणणं आहे की बा मा इथून जाताना तिने काहीतरी चांगलं होऊन जावा हा डेपुटी खरंच सुटलं तुम्ही आजपर्यंत म्हणजे पोटच्या पोरा सारखं जपलं मला आणि मी तुम्हाला असं नव्हतं बोलायला काय नाही बोलला तू जरा बोललाय आडवं तू नशीब बघ जरा आणि तू तुझा अभ्यास कर आडवं बोललेलं मी देईन सोडून विसरून जाईन मी सगळं आणि इथून पण पुढे तुझं तू करिअर कर लोकांचे कामं नको करीत जाऊ हे बघ तुला सांग का हे वय निघून गेलं ना परत ये ना तुला काय वाटतं मी अजून लहानच आहे तो वय मोठं झालंय दादा तू दिसत लहान असलं तरी काहीतरी कर ना राजा साधी वय सरळ सेवेची जरी एखादी पोस्ट काढली तर कुठेतरी नोकरी लागते तू लग्न करता येईल मला करता काही होणार नाही तू कमीत कमी तरी कमीत कमी अभ्यास केला तर होऊन जाईल तो काय करता जीव तुटतोय मा बाकी काय नाही तुला मी एवढं ते काम तरी सांगतो का तुम्हाला मला अभ्यास करायचं सांगितलं काम आणि तू लोकांची कामं करीत बसला बरं करायला करी ना का तू लहान आहे आपल्या गावातले लोक हक्काने सांगत आहेत पण सारखंच कोणाचं ऐकतो तू तुला घरी खायला भेटत नाही तिथे मॅगी खात बसला तू पण लोकांचे कामं करून काय फायदा होणार मला सांगा ना डेपुटी तुम्ही लोकच राहिली शेवट किती केलं तर स्वतःचा अभ्यास स्वतःला कामं येईन ना अहो तुम्हाला सांगतो आजकाल लग्न करणं लय अवघड झालंय तुम्हाला सांगतो पोर येत ना पोरग भले नोकरीला असू द्या पण दिसायला चांगलं नसलं का लगेच नका मग तेच त्याला म्हणतोय ना तुला निदान करिअर थोडंफार नोकरी लागलं तर निदान एखादी पोरगी तरी भेटन मग? असे तुला कोण कोण द्यायचंय त्याला वाटतं मग लग्न करावा दादा लग्न केल्यावर लय अवघड आहे लग्न केल्यावर काय लागत नाही बायको तशी राहत नाही बायकोला पैसा लागतो संसार चालवायला आणि मी कवर पोचणार आहे तुला माय लेकरं बाळ नाहीत काय मला डेपुटी खरंच मला चुकलं इथून पुढे आता ते परत नको हात जोडू अशी चुकी नाही होणार आणि तुम्ही म्हणले ना अभ्यास आता अभ्यासावर लक्ष दे घरातले कामं जरा कमी कर चल रडू नको आता